आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांसंदर्भात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं घोडं काही केल्या गंगेत न्हाताना दिसत नाही। अजितदादांच्या निधनानंतर सुरू झालेली विलीनीकरणाची ही चर्चा आजही सातत्यानं सुरू आहे। कधी जोरात तर कधी हळुवारपणे ही चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये पेरली जाते। आता आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। रोहित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी चांगला जोर धरलाय। पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांच्यापेक्षा कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत। कारण दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही याचं कोडं काही केल्या उलगडताना दिसत नाहीये। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुरू झालेली विलीनीकरणाची चर्चा अजूनही सुरूच आहे। चर्चेचं हे गुऱ्हाळ कधी जोरदार सुरू असतं तर कधी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून या चर्चांना पूर्णविराम दिला जातो। आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणाबाबत पुन्हा एक वक्तव्य केलंय। गट आहेच, त्यामुळे आमचा वेगळा विचारच आहे, पण भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। गट आहेच, त्यामुळे आमचा वेगळा विचारच आहे, पण भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याच्या काही भागात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले सुद्धा। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचारही करण्यात आला होता। इतकंच काय, सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे यांचा मार्ग थोरल्या पवारांनीच मोकळा केल्याची चर्चा आहे। त्यामुळे विलीनीकरणाच्या फक्त वाफा दवडण्याचं काम सुरू आहे का असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय। आता रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेमकं काय वाटतंय तुम्हीच पहा। मी 2014 पासून ऐकतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सत्तेमध्ये जाणार होता। 17 मध्ये जवळपास अंतिम झालेलं होतं। मग 19 मध्ये सुद्धा काही दादांना पाठवून ती चर्चा झालेली होती, पण ती पुढे थांबली नाही। पुढे परत महाविकास आघाडी स्थापन झाली। म्हणजे असं हे चर्चा अनेक वेळेला घडतात, पण जोपर्यंत विषय पुढे जात नाही, एखादा नेता पुढे येऊन सांगत नाही की आता असं असं झालेलं आहे। जसं त्यावेळेला 2019 मध्ये महाविकास आघाडी पुढे अस्तित्वात नव्हती, ती झाली, चर्चेतूनच पुढे आली। चर्चा ज्यावेळेस पुढे येतात तर ते निर्णय झाल्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो काहीतरी त्याला ग्राउंड आहे, पण जोपर्यंत ग्राउंडच नाही अशा चर्चा बऱ्याच चालू असतात। या इकडं असे समीकरण होणार आहे, तिकडं असे समीकरण होणार आहे। राजकीय विश्लेषक असतात, विश्लेषक देखील आम्हाला पाहतो आम्ही टीव्हीवरती मांडत असतात, पण जोपर्यंत अधिकृत होत नाही चर्चा अशी, कारण चर्चेच्या द्वार आपण सातत्याने ऐकतो, चर्चेचे द्वार कायम खुले। विलीनीकरणाबाबत तुम्ही पाहिलं असेल, हे असं कुणी मीडियासमोर मांडणं ह्या त्या गोष्टीपेक्षा ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस बऱ्यापैकी विलीनीकरणाबाबतचा डिसिजन झालेला होता। कारण मी असो त्यावेळेस आदरणीय दादा असो, आमचे त्या विभागाचे आमदार माजी आमदार सुनील टिंगरे असो, रोहित पवार असो, सुनील शेळके असो, आम्ही एकत्रित प्रचार केला। आम्ही पुणे महानगरपालिकेचा एकत्रित आम्ही प्रचार केला। याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं। हे सगळं ठरलेलं होतं की या सगळा दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे ते समाजासमोर सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या। आम्ही कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मध्यंतराच्या कालखंडामध्ये दादा गेले, पण या सगळ्या उमेदवारांच्या कमिटमेंट सगळ्या होत्या, त्यामुळे आम्ही एकत्रित प्रचार केला। त्यामुळे सगळं ठरलेलं होतं, पण नंतर दादा गेल्यानंतर या गोष्टीला काही एक वाक्यता नाही राहिली। दरम्यान काही दिवसांपूर्वी विलीनीकरण आता शक्य नसल्याची वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी केली होती। मग रोहित पवार पुन्हा एकदा विलीनीकरणावर चर्चा का घडवून आणतायत? विलीनीकरणाच्या पुढ्या सोडणं कुणाच्या फायद्याचं आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। त्यावर राजकीय विश्लेषकांनीही महत्त्वाचं भाष्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा संपुष्टात आली असं ज्येष्ठ नेते म्हणत असले तरी रोहित पवार हे मात्र एक वेगळी लाईन चालवत आहेत। आणि काही दिवसांपूर्वी ते असं म्हणाले की कोणीही भाजपसोबत गेलं तरी मी मात्र भाजपसोबत जाणार नाही। कदाचित पक्षामध्ये त्यांची अशी एक ठाम धारणा आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यामध्ये अजित पवारांचं नेतृत्व मान्य करणारे अनेक असे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत की ज्यांना यापुढे भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आपलं भविष्य काय असेल याची काळजी वाटत असावी। आणि हा एक मोठा वर्ग जर उद्या कदाचित आपल्यासोबत आला
तर आपण एक वेगळं राजकारण करू शकतो आणि भविष्यामध्ये त्यांनाही कदाचित असं वाटत असेल की सुप्रिया सुळे देश पातळीवरचं राजकारण करतात, संसदेत आहेत, तर मग महाराष्ट्राचं राजकारण कोण करेल, ही महत्वाकांक्षा कदाचित त्यांना असावी आणि असणं काही तसं गैर नसतं. प्रश्न असतो ते फक्त संघटन कौशल्याचा. ते संघटन कौशल्य आज त्यांच्यामध्ये आहे का, हे संघटन कौशल्य दाखवून देण्यासाठी रोहित पवार सातत्याने अशी विधानं करत असतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात असं थोरल्या पवारांच्या आणि अजित पवारांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निश्चितपणे वाटतंय. पण दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणापुढे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मताला किंमत ती काय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.